SR म्हणून 2 वर्षाचा अनुभव घेतला आहे. 8 मार्च 2018 रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचवड या जिजाऊच्या समाधीस्थळी जिजाऊ फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या या संस्थापक अध्यक्ष असून स्वनाथ फाउंडेशन कोर कमिटी मेंबर मुंबई व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समिती सदस्य पुणे या पदावर त्या कार्यरत आहेत. जिजाऊ फाउंडेशन या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्य केली जातात. तसेच गरजू, एक पालकत्व, होतकरू व हुशार अशा 25 मुली या संस्थेने दत्तक घेतल्या आहेत. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, शैक्षणिक सहल, ऐतिहासिक सहल, चित्रपट दाखवणे, 10वी नंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून घेणे, ज्ञान प्रबोधिनीत 11वी मध्ये प्रवेश घेण्यापूर्वीची टेस्ट, इंटेलिजन्स टेस्ट, मेडिकल चेकअप असे वेगवेगळे उपक्रम येथे राबवले जातात. ह्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात स्थान निर्माण करणे. त्यानंतर लोकमत आणि महा NGO फेडरेशन, अतुल्य सेवा सन्मान, जनता सहकारी बँक, जागर आदिशक्तीचा सन्मान, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, महाराणी ताराराणी पुरस्कार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व नागरी समन्वय समिती, जागतिक महिला दिन पुरस्कार, सुसंगत फाउंडेशन पुणे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सन्मान, भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिका महिला कॉलेज विशेष कामगिरी पुरस्कार, युगंधर कला क्रीडा संघ युगंधर गौरव पुरस्कार, सरहद परिवार पुणे जागतिक महिला दिन पुरस्कार, अभियान प्रतिष्ठान सन्मान कर्तृत्वाचा महिला दिनानिमित्त पुरस्कार अशा अनेक पुरस्कार यांना मिळाले आहेत. आशा नवदुर्गा सौ ज्योतिताई ढमाळे यांचे या कार्यक्रमात स्वागत. त्यांनी आपले मनोगत 2 मिनिटात. माधुरी ताईंनी तर माझा पूर्ण परिचय दिलेला आहे. पण ही NGO ओपन करण्याचं कारण म्हणजे मी का स्थापन केली ह्याच्या मागचं कारण आहे, मी जेव्हा CSR प्रोजेक्टवर काम करत होते, जनता वसाहतमध्ये माझ्याकडे 150 मुलं होते. ते काम करताना असं लक्षात आलं की प्रत्येक घरामध्ये 3-3, 4-4 मुली आणि त्याच्यानंतर एक मुलगा. तर घरातले आई वडील हे मोलमजुरी करत असतात, म्हणजे सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की मुलींनी शिक्षण शिकू नये, तिने आपल्या भावाकडे लक्ष द्यावं. तर असं मी ते काम करत असताना CSRचं तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण या मुलींवर काम केलं पाहिजे. म्हणून मी जिजाऊ फाउंडेशनची स्थापना केली. सर्वात पहिले मी 5 मुली पहिल्या वर्षी घेतल्या, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 10, तिसऱ्या वर्षी 15 अशा मी प्रत्येक वर्षी 5-5 मुली घेत आहे. आणि आहे आता फाउंडेशनचं 6वं वर्ष आहे. आता माझ्याकडे 25 मुली आहेत. तर आपण हे शिक्षणावर काम करतो मुलींच्या. आणि तसंच वेगवेगळे उपक्रम मी राबवते. त्यामध्ये शैक्षणिक सहल असो, तर शैक्षणिक सहलमध्ये आपण मुलींना वेगवेगळ्या पर्सनॅलिटीला भेटवतो. म्हणजे मुलींना पुढे करिअरमध्ये जर काही करायचं असेल तर ते कुठल्या डायरेक्शनने जायला पाहिजे असं ते त्यांना गायडन्स करतात. त्याचबरोबर जगप्रसिद्ध जयंत नारळीकर सर यांच्या अलका सेंटरमध्ये आपण मुलींना घेऊन गेलो होतो. तसेच त्यांच्या मिसेस मंगलाताई नारळकर यांनी पण, त्या गणित तज्ज्ञ आहेत, त्यांनी आणि सरांनी मुलींसाठी म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय अवघड नसून ते किती सोप्यारीत्या आपण शिकू शकतो याबद्दल त्यांनी काही मुलींचे लेक्चर घेतले. असं आपण मुलींना शैक्षणिक सहल दिली होती. तसंच मागच्या वर्षी मी मनशक्ती केंद्रामध्ये मुलींना घेऊन गेले होते. तिथे आपण माइंड जिम म्हणून आहे, त्या माइंड जिममध्ये आपण मुलींच्या सगळ्या टेस्ट केल्या की जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकतो व पुढे अजून आपल्याला काय करता येऊ शकतो घरी. जसं ज्योती ध्यान आहे, यात छोट्या छोट्या गोष्टींना तुमची स्मरणशक्ती कशी वाढू शकते असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे त्यांना गायडन्स दिले. असे वेगवेगळे आपण उपक्रम करतो. तसेच आपण दिवाळी हा आपला मोठा उपक्रम असतो वर्षातनं एकदा, तेव्हा आपण सगळ्या मुलींना तुळशीबागेत घेऊन जातो आणि त्यांना जो ड्रेस आवडतो तो ड्रेस आपण मुलींना घेतो. म्हणजे त्यांच्यावर आपण कुठल्या प्रकारचं असं लादत नाही की हे तुम्ही घाला म्हणून. तर त्यांना जे आवडेल की अगदी तुळशीबागेत फिरत जातो, मॅडम मला हा ड्रेस आवडला, आपण तोच ड्रेस त्या मुलींना घेतो. त्यामुळे त्या दिवाळीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच छान असतो. दिवाळीच्या दिवशी त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या रोटरी क्लबतर्फे त्यांना आकाशकंदील पण दिले जातात. अगदी तेल, वात, म्हणजे दिवाळी करण्यासाठी जे काही सगळं साहित्य लागतं ते करतो आपण. म्हणजे जशी दिवाळी आपल्याकडे होती तसं त्या मुलींच्या पण घरी व्हावी हाच एक उद्देश आहे. जसं रोटरी क्लबचं सांगितलं की स्नेहल मॅडम वेळोवेळी आपल्या फाउंडेशनला भेट देतात
माझं क्लास आहे जनता वसतमध्ये. मी छोटी तिथे रूम घेतली आहे. तिथे दर शनिवार रविवारी मुलींसाठी फ्री क्लासेस चालतात. शिक्षण आयुक्त अनिल गुंजाळ सर, मडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आपण दर शनिवार रविवार मुलींसाठी मोफत क्लासेस घेतो. वेगळ्या प्रकारचे, व्यावसायिक असो किंवा शैक्षणिक असो. पुण्यामधले जेवढे रिटायर्ड शिक्षक आहेत ते तिथे येऊन मुलींना मोफत शिकवतात, ज्यामुळे मुलींमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि जे काय त्यांना गोष्टी म्हणजे ते क्लास लावू शकत नाही तर ते बरेच जण येऊन त्यांना शिकवतात तिथे. त्यामुळे मुलींमध्ये कॉन्फिडन्स किंवा काय अडचणी असतात ते तिथे त्यांच्या सॉल्व्ह होतात. तसेच आपण MSCITचे क्लासेस पण घेतो. 10वी नंतर मुलींना IQ टेस्ट करतो, ज्यामुळे मुलींना डायरेक्शन मिळते. आणि आत्ताच आपण 2 मुलींना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊन दिली, तसेच 3 मुलींना नर्सिंगसाठी ॲडमिशन घेऊन दिली. म्हणजे याचा एकच उद्देश आहे की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, की त्यांना शिक्षणासाठी पैसा ही गोष्ट नाही आहे त्यांच्यासाठी, की त्यांनी फक्त उभं राहावं. नक्कीच आम्ही एकटी नाही आहे, म्हणजे ह्या मुलींच्या मागे अनेक लोकांचे हात आहे. माझ्या घरातनंच सुरुवात होती. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझा दीर, माझे नवरा किंवा माझ्या मैत्रिणी किंवा अशा अनेक लोक आहेत की जे माझ्या मागे आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे पालक आहेत, ज्यांनी विश्वासाने त्या मुली माझ्या हातात दिल्या आहेत, ते पालक पण ह्याच्यामध्ये आहेत की त्यांनी सांगितले की मॅडम आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही नक्कीच हे करता, ते मुलींच्या भविष्यासाठी नक्कीच चांगलं असेल, आमचं काही म्हणणं नाही. तर मी त्या पालकांचं पण ह्याच्यात इथे उद्देश करते की त्यांचे पण मी मनपूर्वक धन्यवाद मानते. तसेच आत्ताच नुकतंच रोटरी क्लबतर्फे आपल्या मुलींसाठी नेहमीच उपक्रम होतात. आत्ताच आपण पेपर बॅग मेकिंग हा एक उपक्रम राबवला. त्याच्यानंतर आपण गणपती मेकिंगचा पण एक उपक्रम राबवला. आणि नुकतंच स्नेहल मॅडमनी आपल्या मुलींसाठी आपल्या जिजाऊ फाउंडेशनच्या मुलींसाठी फी दिलेली आहे आणि त्या स्वतः आलेल्या आहेत, मुलींशी गप्पा मारलेल्या आहेत. त्यामुळे मुलींना खूप आनंद झालेला आहे की म्हणजे की आपल्या शिक्षणासाठी एवढे लोक आपल्याला मदत करत आहेत. वेगळे लोक येतात, म्हणजे पैशापेक्षा त्या मुलींना मानसिक आधाराची पण गरज आहे. तुम्ही सगळे तिथे आला, मुलींशी बोलला तरी त्यांचा तो आनंद, जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खूप छान असतो. ते उलट म्हणतात की मॅडम असं कोणाकोणाला बोलवत जा, आम्हाला खूप छान वाटतं. कारण का त्याच्याशी बोलण्यासारखं कोणच नसतं, बाहेरची लोक एवढं कोण बोलत नाही. आणि त्या मुलींना मुळात म्हणजे आपण 8वीला घेतो, 8वीपासून त्या मुलींना आपण अगदी स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत आपण ते आपल्या फाउंडेशनमध्ये असतात. मग 8वी नंतर ते कॉर्पोरेशनच्या शाळेत असतात. 8वी नंतर त्यांना आपण हुजूरपागा, नुमवी असे चांगले जे स्कूल आहेत ते आपण ॲडमिशन घेऊन दिलेली आहे मुलींना, की त्यांनी चांगल्या शाळेमध्ये जाऊन चांगलं शिक्षण घ्यावं, हाच एक उद्देश आहे. तर मी आज रोटरी क्लबचे स्नेहल मॅडमचे, माधुरीताई, नितीन खिरीड यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते की माझ्या छोट्याशा अशा कामाला त्यांनी आज मोठं स्वरूप दिलं. धन्यवाद. राबवते त्यामध्ये शैक्षणिक सहल असो, तर शैक्षणिक सहलमध्ये आपण मुलींना वेगवेगळ्या पर्सनॅलिटीला भेटवतो. म्हणजे मुलींना पुढे करिअरमध्ये जर काही करायचं असेल तर ते कुठल्या डायरेक्शनने जायला पाहिजे असं ते त्यांना गायडन्स करतात. त्याचबरोबर जगप्रसिद्ध जयंत नारायणकर सर यांचे अलका सेंटरमध्ये आपण मुलींना घेऊन गेलो होतो. तसेच त्यांच्या मिसेस मंगलाताई नारायणकर यांनी पण, त्या गणित तज्ज्ञ आहेत, त्यांनी आणि सरांनी मुलींसाठी म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय अवघड नसून ते किती सोप्यारीत्या आपण शिकू शकतो याबद्दल त्यांनी काही मुलींचे लेक्चर घेतले. असं आपण मुलींना शैक्षणिक सहल नेली होती. तसंच मागच्या वर्षी मी मनशक्ती केंद्रामध्ये मुलींना घेऊन गेले होते. तिथे आपण माइंड जिम म्हणून आहे, त्या माइंड जिममध्ये आपण मुलींच्या सगळ्या टेस्ट केल्या की जेणेकरून त्यांना कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकतो व पुढे अजून आपल्याला काय करता येऊ शकतं घरी. जसं ज्योती ध्यान आहे, यातल्या छोट्या गोष्टींना तुमची स्मरणशक्ती कशी वाढू शकते, असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे त्यांना गायडन्स दिले. असे वेगवेगळे आपण उपक्रम करतो. तसेच आपण दिवाळी हा आपला मोठा उपक्रम असतो वर्षातनं एकदा, तेव्हा आपण सगळ्या मुलींना तुळशीबागेत घेऊन जातो आणि त्यांना जो ड्रेस आवडतो तो ड्रेस आपण मुलींना घेतो. म्हणजे त्यांच्यावर आपण कुठल्या प्रकारचं असं लादत नाही की हे तुम्ही घाला म्हणून. तर त्यांना जे आवडेल की अगदी तुळशीबागेत फिरत जातो, मॅडम मला हा ड्रेस आवडला, आपण तोच ड्रेस त्या मुलींना घेतो. त्यामुळे त्या दिवाळीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच छान असतो. दिवाळीच्या दिवशी त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या रोटरी क्लबतर्फे त्यांना आकाशकंदील पण दिले जातात. अगदी तेल, वात, म्हणजे दिवाळी करण्यासाठी जे काही सगळं साहित्य लागतं ते करतो आपण. म्हणजे जशी दिवाळी आपल्याकडे होती तसं त्या मुलींच्या पण घरी व्हावी हाच एक उद्देश आहे. जसं